वाल्मिक कराड याच्या संदर्भातली बातमी आहे, कारण विष्णू चाटेच्या ऑफिसच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि PSI राजेश पाटील यांच्या भोवतीचं संशयाचं धुकं अधिक गडद झालंय। आता खंडणी आणि हत्या प्रकरणात याच PSI पाटीलला सह आरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज जरा नीट पहा। या फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातले सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये आहेत। पण याच व्हिडिओत आरोपींसोबत दिसणारा हा पोलीस अधिकारी नेमका कोण हा प्रश्न उपस्थित झाला। या फुटेजमध्ये वाल्मिक कराडच्या गँग सोबत दिसणारे हे आहेत PSI राजेश पाटील। याच PSI राजेश पाटलांना संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपी करण्याची मागणी जोर धरतीये। खरं तर या प्रकरणात पूर्वीच राजेश पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, पण आता वाल्मिक कराड, सुदर्शन घुले या गँग सोबत राजेश पाटलांच्या संबंधांविषयी बीड जिल्ह्यात चर्चा रंगतेय। हा पाटील संतोष देशमुखच्या मर्डर प्रकरणामध्ये सह आरोपी झाला पाहिजे। खंडणी प्रकरणामध्ये रोल काय? रोल पाटलाचा रोल काय याच्यात? पाटील मध्यस्थ मग दमबाजी करायला, पोलिसांना घेऊन दमबाजी, पोलिसांना घेऊन। अहो असे अनेक पोलीस आहेत, मी बऱ्याच वेळा सांगितलं ना की हे आकासाठी काही करू शकतात। करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवू शकतात। वाल्मिक कराड सोबत एकत्रित चित्रित झाल्यानं राजेश पाटील यांच्या भोवती आता संशयाचं धुकं दाट झालंय। राजेश पाटील हे केज पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे 29 नोव्हेंबर 2024 ला वाल्मिक कराड आणि PSI पाटील एकत्र आल्याचं सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय। तर गेल्या वर्षी 8 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांची भेट झाली। केसमधल्या भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आला। या व्हिडिओमध्ये कराड सोबत राजेश पाटीलही दिसत असल्यानं संशय अधिकच बळावला। यामुळेच राजेश पाटील यांचं निलंबन झालं। या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल प्रतीक्षेत असला तरी PSI पाटील आणि वाल्मिक कराडचे घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे आणि याच संबंधांमुळे आता राजेश पाटलांना देशमुख हत्या प्रकरणात 6 आरोपी करावं ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये हे सरकारला, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो। एकही सुटता कामा नये। यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे। सगळ्या ते मरून टाकू शकतात कुटुंबाला, म्हणून यातला एकही सुटता कामा नये। तुम्हाला पुरावे पाहिजेत किती? त्याच्यामुळे याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे। याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि याचा पाठीराखा झाला पाहिजे। ते 2 पोलीस सुद्धा, कोण तो पाटील आहे कोण महाजन आहे, याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। याला आरोपींना मधल्या काळात कोणी सांभाळलं ते सुद्धा सह आरोपी झाले पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपी अटकेत आहेत, पण या प्रकरणावरनं सत्ताधारी आणि धनंजय मुंडेंवरची टीकेची धार काही कमी झालेली नाही। नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणते नवे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।